नमस्कार. आज मी तुम्हाला पालकचे भजी करून दाखवणार आहे. इथे मी पालकची जोडी घेतली, मीडियम साईजची. असा छोट्या पानाचा पालक घेतलाय. आता कसे बाजारात ताज्या ताज्या फ्रेश भाज्या येतात, अशा छोटा पानाचा पालक घ्यायचा. जास्त भसाडे पानं असतात मोठी मोठी, तो पालक थोडा चवीला कडवट तुरट लागतो. आणि अशा प्रकारचा हा छोटा पालक असतो ना, चवीला छान लागतो. आणि घेताना साफ करताना जास्त देठं घ्यायची नाहीत. मी कोवळा आहे म्हणून हा थोडासा देठ त्याचा ठेवला आहे. साफ करून धुवून घेतले 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने. चाळणीवरती वितळत ठेवला आहे. आता आपण त्याला जाडसर कट करून घेऊया. जाडा जाडा कापायचा आहे, जास्त बारीक नाही कट करायचा आहे. असा मी मोठा मोठा कापून घेतला आहे कट करून. जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला. तो कसा एकदम पानं कशी त्याची नरम असतात ना, तळल्यानंतर ते आपणच हे होणार, म्हणून जाडसर असा कट करून घेतलाय सुरीने. 2 कांदे घेतलेत असे पातळ लांबट चिरून. आता याच्यामध्ये आपण थोडे आपले मसाले टाकून घेऊया. जास्त नाही वापरायचं इथं आपल्याला. आपल्या लाल मसाला घरगुती अर्धा चमचा टाकते मी. थोडीशी हळद, थोडीशी 2 चिमूट, कारण जिची कलर चेंज होतो म्हणून जास्त मसाले नाही इथं वापरायचे आहेत आपल्याला. अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ. आपला पालक आहे, पालकमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्या अंदाजानुसार इथं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार आपल्या. 1 चमचा तांदळाचं पीठ. तर इथे मी 1 वाटी ही बेसन पीठ घेतले. ह्या साईजची वाटी आहे. तुमच्याकडे जर मेजर कप असेल तर 1 कप आपला मोठा असतो, 200-250 ml चा तो कप घ्यायचा. इथे मी 1 वाटी घेतली त्याच साईजची. ते आता याच्यामध्ये मिक्स करूया. थोडं मिक्स करूया पहिलं, कारण का पालकला आपल्या पाणी सुटणार आहे, कांद्याला पण पाणी सुटणार आहे. छान आधी पहिलं असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने, कारण का आपले पालकची पानं पण थोडेफार आपल्याला दिसली पाहिजेत. अशा प्रकारे आपण हे मिक्स करायचं आहे. जास्त चुरडून करायचं नाही, एकदम हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ, मी पूर्ण वाटीभर पीठ आणि हे वरती 4 चमचे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, अशा प्रकारे हे आपलं मिश्रण पूर्ण तयार झालंय. पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. चला आता आपण तळण्यासाठी जाऊया. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपलं गरम झालंय. जास्त पण गरम कडकडीत करायचं नाही, नाहीतर आपले भजी टाकल्या करपू शकतात. जास्त थंड पण नको आहे, जास्त गरम पण नको आहे. मीडियम साईजचं आपलं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये सोडा नाही वापरणार आहे, म्हणून यातलं गरम तेल 2 चमचे छोटे कांदे आपण खातो ते घालून घेते, म्हणजे आपले भजी छान असे खुसखुशीत होतात. भजी आपले सोडून घेऊया. तुम्हाला कसे छोटे मोठे पाहिजे तसे तुम्ही करून घ्या.
प्रकारे आपले पालकाचे भजी तयार झाले. तुम्ही पण करून पहा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले भजी तुमचे.